टॉप 5 लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड असा जर प्रश्न आला तर आपल्या डोळ्यासमोर काही देशांची नावं येतील. ते म्हणजेच अमेरिका, त्याच्यानंतर चीन, मग जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स अशी काही देश असतील. पण त्यामध्ये आता मात्र भारताचंही नाव घ्यावं लागेल. का? कारण भारत हा जगात 4th लार्जेस्ट इकॉनॉमी देश बनला आहे अकॉर्डिंग टू IMF डेटा. तुमच्यासमोर ही लिस्ट आहे सगळी. ह्याच्यामध्ये 1 नंबरला येतो अमेरिका. इथं 30 ट्रिलियन इकॉनॉमी ही नियर अबाउट त्यांची आहे, विचार करा. सेकंड नंबरला जो देश आहे तो म्हणजे चीन. याची 19 ट्रिलियन इकॉनॉमी ही एवढी मोठी आफ्टर USA इकॉनॉमी चायनाची आहे. त्याच्यानंतर तिसरा नंबर येतो जर्मनी. आणि मग इथं बघा आता जर्मनी आणि भारत 3rd आणि 4th त्याच्यामध्ये डिफरन्स बघा. 4.744 ट्रिलियन इकॉनॉमी ही जर्मनीची आहे आणि मग भारताची 4.187 क्लोज आहे. त्याच्यानंतर ज्या देशाला आपण मागे टाकलंय म्हणजे जपानला, की आधी 5वा नंबर होता भारताचा आणि मग आता किती झालाय 4था. कोणाला मागे टाकून? जपानला. मग आता इथं पण डिफरन्स बघा किती आहे, 4.186 आणि 4.187 जपान आणि भारत. आणि मग इथं परत अजून क्लोज आपण कोणाशी आहे? जर्मनीशी. ही जर आकडेवारी आली तर आपल्याला तिथं माहिती पाहिजे. आता ह्या दोघांचं कंपॅरिझन आधी नीट क्लिअर करून घ्या. खूप क्लोज आकडा आहे 87 आणि 86. ह्याच्यामुळे आपण 4th लार्जेस्ट बनलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता पुढेच IMFनी असं सांगितलं, आता आपण 4थ्या क्रमांकाला आहोत 2025 मध्ये. 2027 पर्यंत भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनेल. आणि त्याच्यानंतर मग जर जर्मनीची ग्रोथ ही कमी असेल आपल्यापेक्षा तर आपण 5 ट्रिलियनला जाऊ. आणि जर्मनी जर ग्रो नाही झाली तरच मग आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनू. पण असं होणार नाही. ऑब्व्हियसली आपणही ग्रो होऊ म्हणल्यावर जर्मनी ग्रो होणार. सो कोणाचा ग्रोथ रेट जास्त असेल त्याच्यानुसार 3rd इकॉनॉमीची रँक पुढे भविष्यात ठरेल. आता तुम्हाला टॉप 5 इकॉनॉमी जर विचारलं तरी सांगता येईल. आणि IMF नुसारच भविष्यात किती ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे आणि कुठल्या वर्षी होणार आहे तेही तुम्हाला सांगितलंय. करंट इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न याच्या आधी आयोगाने विचारलेत. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला या रँकिंगवर प्रश्न येऊ शकतो. थँक्यू.